हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी मेन्स एक्झामिनेशन आणि स्पेशल पोस्ट आहे टॅक्स असिस्टंट, याची प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे. आणि याच्या आधी इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची आणि बेलिफ क्लर्कसाठीची सुद्धा प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट लागलेली आहे आणि इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरची फायनल लिस्ट लागलेली आहे. आता ही प्रोव्हिजनल लिस्ट आहे. टॅक्स असिस्टंटसाठी एक्झाम होती 2024ची फायनल कट ऑफ, एका प्रकारे ही फायनल कट ऑफ आहे. आता याच्यामधून काही विद्यार्थी ऑप्टिंग आऊट होतील, पण जो फायनल कट ऑफ लागलेला आहे आज, म्हणजे हे विद्यार्थी सिलेक्टेड आहे, आज याचा फायनल रिझल्ट लागलेला आहे. ही प्रोव्हिजनल लिस्ट आहे. तर एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी मेन्स 2024 आणि ही पोस्ट आहे टॅक्स असिस्टंटसाठी आहे. टॅक्स असिस्टंटचा हा रिझल्ट आहे. तर हा रिझल्ट कितीवर क्लोज झालेला आहे आणि क्लर्क पोस्टसाठी जी फायनल लिस्ट आहे ते सुद्धा येत्या आठवड्यात लागणार आहे. तर ज्याही विद्यार्थ्यांचं यांच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे आणि 1616 जागा होत्या, तर 1616 जागा हे भरल्या जाणार आहेत. आणि ही 2025ची जी ग्रुप सीची एक्झाम आहे त्याच्यामधून हे 1616 हे जे अभ्यासू विद्यार्थी 1616 आहेत याच्यामधून ते 2025च्या एक्झाममधून कट होणार आहेत. त्यामुळे मेन्समध्ये थोडी कॉम्पिटिशन कमी असणार आहे येत्या काळात 2025च्या मेन्ससाठी. तर हे तुम्हाला उपयोगी होईल. आणि बघा, हा कट ऑफ किती गेला प्रत्येक कॅटेगरीचा आपण बघूयात. तर ओपनचा जो जनरलचा कॅन्डिडेट आहे त्याचा हायेस्ट आहे, त्याची 316 मार्क्स आहे. 316वर ओ बी सीचा कॅन्डिडेट आहे, पण ओपनमधून तो पहिला आलेला आहे आणि मार्क्स आहे 316. 316वर हा फर्स्ट आहे कॅन्डिडेट टॅक्स असिस्टंटसाठी. तर एकूण टोटल 58 जागा होत्या काहीतरी. तर 58 जागामध्ये तो लास्ट कितवा आहे ओपनचा कॅन्डिडेट आपण बघूयात. इथं दिलेलं आहे 58, बरोबर बघा 58 आहे. हे 58 जागा आहेत. तर हा 287.50वर ओपनचा कट ऑफ लागलेला आहे टॅक्स असिस्टंटसाठी. आता याच्यानंतर क्लर्कचा सुद्धा प्रोव्हिजनल लिस्ट येणार आहे आणि ती याच्यापेक्षाही कमी जाणार आहे. आता हा 287 आहे, तर ती जेमतेम 10पर्यंत कमी येईल. तर 275पर्यंत किंवा 275 लास्ट फायनल 275पर्यंत क्लर्कची येऊ शकेल असं माझा अंदाज आहे. आणि बाकी कॅटेगरी वाईजसुद्धा आपण बघूयात. तर हा टॅक्स असिस्टंटचा 287.50वर ओपनचा मेलचा लागलेला आहे. आणि बाकी मग हे EWS आहे, इथं OBC वगैरे आहेत. OBC जनरल फर्स्ट, त्याला 286 मार्क्स आहेत आणि तो OBCमधून पहिला आलेला आहे. आणि ACBCमधून पहिला जो आहे तो 286 आहे. ACBCमधून पहिला आलेला आहे कॅन्डिडेट. आणि OBCमधून 286, म्हणजे 286.50 ACBC आणि 286 OBCमधून पहिला आलेला आहे. आणि NTCमध्ये पहिला 286. तर बाकी कॅटेगरी वाईज आपल्या किती जागा आहेत आणि कितीवर कट ऑफ क्लोज झालेला आहे हे सुद्धा तुम्ही बघू शकता. ACBCचा जनरल 10वा 285, ACBC 12, 13, 15मध्ये 283, 18, 19, 20. आता हा 20 नंबरचा जो कॅन्डिडेट आहे त्याला 281 मार्क्स आहेत ACBCचा. आणि OBCचा 15 नंबरचा कॅन्डिडेट त्याला 281.50 आहे. 18 नंबर OBC, 18 नंबर 281, OBC 20, 280. आता खूप मोठा आहे. आता OBCची खूप संख्या आहेत. 35, 278, OBC 40, 277. तर अशा प्रकारचा हा कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही तुमच्या कॅटेगरीचं बघू शकता. लिस्ट खूप मोठी आहे. बघू शकतात. आणि तुमचं याच्यामध्ये जर सिलेक्शन झालं असेल तर आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुमचं जर याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं असेल आणि तुम्ही ऑलरेडी कोणत्याही जॉबमध्ये असाल किंवा एखादी पोस्ट तुम्ही ऑलरेडी घेतलेली असाल, तर ज्यावेळेस ते आता एक लिंक ओपन होणार आहे ऑप्टिंग आऊटसाठी.
तर ऑप्टिंग आउट म्हणजे तुम्ही कृपया विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ऑलरेडी कुठेतरी सिलेक्शन झालं आहे, त्यांनी ऑप्टिंग आउटचं ऑप्शन निवडून ज्या तुम्ही ऑलरेडी सिलेक्टेड आहात, तर तुम्ही ऑप्टिंग आउटचं सिलेक्शन म्हणजे लिंक ओपन करून तिचा ऑप्टिंग आउट करा, म्हणजे जेणेकरून एखाद्या विद्यार्थ्याला तिथे चान्स मिळणार आहे. तुम्ही ऑलरेडी सिलेक्टेड आहात कुठेतरी आणि तुम्हाला हे पोस्ट नको असेल, तर ऑप्टिंग आउटचं ऑप्शन करून तुम्ही त्यामधून ते पोस्ट तुम्ही नाकारू शकता, जेणेकरून जो गरजू विद्यार्थी आहे, ज्याला किती वर्षापासून तयारी करत आहे, त्यालासुद्धा चान्स मिळू शकतो तुमच्या नंतरचा एखादा विद्यार्थी. तर ते एक कृपया करून ऑप्टिंग आउटचं ऑप्शन यूज करा आणि त्याचा इतर विद्यार्थ्यांना फायदा द्या. त्यांनासुद्धा त्यांच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर हास्याचं जे क्षण आहे तो येऊ द्या. कारण तुम्ही जर ऑप्टिंग आउट केलं नाही तर ती जागा तशीच वेस्ट जाणार आहे आणि ऑप्शन असं आहे की वेटिंग लिस्टसुद्धा लागणार नाही. त्यामुळे आताच तुम्हाला चान्स आहे, तुम्ही ऑप्टिंग आउटचं ऑप्शन यूज करून तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांना चान्स द्या. ज्याही विद्यार्थ्यांचं ऑलरेडी सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सांगतो आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना पोस्ट घ्यायची आहे त्यांना तर नक्कीच हवी आहे, आणि ज्यांना हवी नसेल त्यांनी ऑप्टिंग आउटचं ऑप्शन यूज करा. कारण MPSCची तयारी करणारे प्रत्येक विद्यार्थी जेमतेम मध्यम घरातून किंवा गरीब घरातूनच असतो. त्यामुळे प्रत्येक आपल्या गरीब भावाला किंवा प्रत्येक आपल्या भाऊ समजून त्याला मदत करा. ही एका प्रकारची मदतच आहे. कारण तुम्ही जर ऑप्टिंग आउटचं जर ऑप्शन याच्यामधून यूज नाही केलं तर एक विद्यार्थी कमी होईल आणि त्या विद्यार्थ्याला परत 1 वर्ष अभ्यास करून पोस्टसाठी लढावं लागणार आहे. तर तुमच्या एका थोडा 5 मिनिटाच्या जो फक्त 5 मिनिटे तुम्हाला एक तकलीफ आहे, त्या तकलीफची तेवढी आपल्या भावासाठी तुम्ही नक्कीच घेणार आहात अशी मला शाश्वती आहे. कारण प्रत्येकाला नोकरी पाहिजे, कारण नोकरीसाठी इतक्या वर्षापासून धडपडत आहेत, अभ्यास करत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा. आता हे SC अगेन्स्ट स्पोर्ट म्हणजे SCचा 247 लागला आहे. हा लास्ट कॅन्डिडेट SCचा 247, SCचा लास्ट कट ऑफ आहे 247 मेलचा. बाकी हे स्पोर्टचे आहे, EWSचे आहेत, एक्स सर्व्हिसमॅन वगैरे. एक्स सर्व्हिसमॅनचा कितवा गेला 232 OBC. एक्स सर्व्हिसमॅन ओपन 232 गेला ना, त्यांना 232 मारली बँक. आता ST जनरलचा 224. बघा किती कमी आहेत. आणि ज्या विद्यार्थ्याचं कुठेतरी सिलेक्शन झालं असेल त्यांनी नक्कीच ऑप्टिंग आउटचं ऑप्शन यूज करा, जेणेकरून आपल्या जो आपल्यापेक्षा काही कमी मार्क्स आहेत त्यांनासुद्धा चान्स मिळू शकेल. तर हा कट ऑफ लागलेला आहे मित्रांनो, हे रिझल्ट लागलेला आहे. तुम्हा सर्वांसाठी एक पुन्हा अभिनंदन, ज्याचंही याच्यामध्ये सिलेक्शन झालेलं आहे त्याचं. आणि ह्याला एक सर्व्हिसमॅन EWSचा 103वर क्लोज झालेला आहे. आता ही लिस्ट संपलेली आहे आणि टोटल कॅन्डिडेट किती आहेत तर 476. आता याच्यानंतर क्लर्कसाठीचा जो प्रोव्हिजनल लिस्ट आहे ती येणार आहे. आणि ही लिस्ट आता हा 287पर्यंत ओपनचा हे गेला ना, तर आता क्लर्कमध्ये आणखीन त्याच्यामध्ये 10 कमी केले तर 275पर्यंत याचा क्लर्कसाठी मेन्स म्हणजे जो फायनल कट ऑफ आहे 275पर्यंत येऊ शकतो. आणि बाकी कॅटेगरी त्यांचासुद्धा आणखीन म्हणजे जो कट ऑफ मेनसाठी लागला होता त्याच्यामध्ये त्याच्या एखादा 2 मार्क किंवा 3 मार्क्स वाढवून, जास्तीत जास्त 2 ते 3 मार्क्स वाढवून किंवा सेम जेवढा कट ऑफ होता तेवढासुद्धा लागू शकतो क्लर्कसाठी. त्यामुळे ज्याही विद्यार्थ्यांचं क्लर्कसुद्धा, ज्याही क्लर्क विद्यार्थी पास होतील त्यांनाही हेच सांगणं आहे माझं की तुम्ही जर ऑलरेडी कुठेही एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असाल आणि तुम्ही याच्यामध्ये सुद्धा तुमचं नाव आलं असेल तर तुम्ही ऑप्टिंग आउट करा, जेणेकरून तुम्हालासुद्धा एक नवीन विद्यार्थ्याला चान्स मिळेल तुमच्या जागी. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि मी जे सांगितलेलं आहे ऑप्टिंग आउटचा जो ऑप्शन तुम्हाला यूज करायचा तो नक्कीच त्याचा यूज करा आणि जो गरजू विद्यार्थी आहे त्याला तिथं चान्स द्या. थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो. आणि क्लर्कचा रिझल्ट आल्यानंतर परत तुम्हाला मी व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी आणि तिथंसुद्धा तुम्हाला बघता येईल की कट ऑफ किती लागलेला आहे, जेणेकरून आता 2025ची एक्झाम असणार आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक टार्गेट ठेवावं लागेल की किती मार्क्स घ्यायचे म्हणजे तुम्हाला सेफ असणार आहे. कारण जेमतेम 25 आणि 24मध्ये जागा सेमच आहेत. 24मध्ये जागासुद्धा 1616 होते, आता 1740 आहेत. त्यामुळे जेमतेम सेमच आहेत आणि कट ऑफ कमी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही बघू शकता. तर थँक्यू सो मच विद्यार्थी मित्रांनो.